उद्याच काही भेटणार नाही पण उद्याच काही कामही चालू होणार नाही. फक्त समाधान भेटेल लोकांना की बाबा झालं निधी बंद झाला, पण निधी भेटणारच आहे. कारण राष्ट्रीय स्मारक एकदा शासनानं घोषित केल्यानंतर ते हे शासन असो की कोणतंही शासन असो, म्हणजे तुम्हाला तेही सांग कोणा बापाची ताकद नसते की शासन बदललं तर मग काही हे होते का हे होते का, असं काही नसतं. राष्ट्रीय स्मारक एक वेळेस निर्णय झाला तो करावाच लागतो, नाहीतर लोक दंडुकी घेऊन कोणाला मारायला आणि पुढे पाहणार नाही, मग तो कोणी असो. त्यामुळे त्याची काळजी करू नका. प्रयत्न आपला राहील आचारसंहितेपर्यंत त्याच्यावर ते आपल्या याच्यामध्ये म्हणून 2 दिवस आपण म्हटलं तर आज सोमवार मंगळवार चालला आपला, आता सोमवार आहे काय, आज मंगळवार बुधवार चालला, बुधवारपर्यंत स्वतः सबमिट केलं तर आचारसंहितेमध्ये ते आचारसंहिता सोमवार मंगळवारी लागणार आहे पुढच्या. तर ठीक आहे ना, निधी आणि तुम्ही प्रामाणिकतेनं सांगा. कारण त्याचं पुढचं टीएफ झालं, त्याचं टेक्निकल सँक्शन, शेवटी आपण डिझाईन केलं त्याचं टेक्निकल सँक्शन घेणे. आपल्या टाकळकर पोरगा आपल्या मतदारसंघातला आहे, जळगाव मतदारसंघातला चांगला आर्किटेक्चर आपला पुण्यामध्ये. तर मी बोललो होतो, हे बोललो की एक चांगलं जर आम्हाला डिझाईन तयार करून दे. आणि डिझाईन करताना मी पांडू वगैरे आमचं मागे बसलो होतो आपण सगळे की हे बनवत असताना वारी समाजाचा इतिहास त्या स्मारकामध्ये असला पाहिजे, देशाचा इतिहास. म्हणजे आम्ही जळगावचे भरून 2-4 मिटिंग याच्यावर झाल्या की आपण काय काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही संकल्पना तीच संकल्पना होती की त्यामध्ये वारी समाजाचा इतिहास, की वारी समाजाच्या उत्पत्तीपासून तर आतापर्यंत वारी समाजाचे स्थित्यंतर कसे होत गेले, वारी समाजामध्ये राजे कोणते कोणते होऊन गेले, काय कुठं झालं, पुन्हा महाराजांनी जो संदेश दिलेला आहे तो काही वारी समाजात सगळ्या जाती धर्मांसाठी संदेश दिला. तो संदेशाच्यावर आपल्याला काय बनवलं पाहिजे, म्युझियममध्ये काय ठेवलं पाहिजे की त्या माध्यमातून फक्त काही स्टॅच्यू पाहण्यासाठी थोडी लोक येणार, तिथून खाद्य मिळालं पाहिजे ना, खाद्य मिळालं पाहिजे, विचारांचं खाद्य मिळालं पाहिजे. आणि ते खाद्य सुद्धा त्या म्युझियममध्ये लावलं गेलं पाहिजे. आता आपण गजानन महाराज मंदिरामध्ये जातो तर गजानन महाराजांचे जे कार्य आहे ते असे फोटोच्या माध्यमातून सगळीकडे लावलेले आहेत. त्याच्यात लोक जातात, वाचतात, गजानन महाराज इतिहास वाचतात, त्यांचे विचार वाचतात. आणि त्याच प्रकारचं म्युझियम आपले असलं पाहिजे की संत रूपलाल महाराजांचं सगळं वैचारिक खाद्य, आध्यात्मिक खाद्य हे त्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून समाजातले लोकांशी, अंजनगाववाल्याशी माझी मध्ये मध्ये बोलणं चालते. आणि म्हणून तुम्ही बनवलं किंवा तिथून पुण्यावरून आला ते योग्यच आहे, नो डाऊट. फक्त आपण 1-2 दिवस एवढ्यासाठी पण जळगाव संग्रामपूरची कंपनी आलेली आहे, अंजनगावची आहे, बाहेर आपली जालन्याची बी कंपनी आहे, थोडंसं आज नजर टाकली, थोडेफार चेंजेस. कारण जागेमध्ये अॅक्युरेट बसवलेलं जी आपल्याला जागा ना त्यामध्ये त्यांनी टाकळचं फार सुंदर म्हणजे ज्या ज्या व्यवस्था आपल्याला लागतात की आपलं रूपन महाराज असतील, त्यांचा स्टॅच्यू असला म्हणजे ते राजे होते किंवा बाकीचे या प्रकारचं, नंतर फक्त त्याच्यामध्ये अवजी सिद्ध महाराजचं राहिलेलं आहे. म्हणजे तो एक विषय आपल्याला अवजी सिद्ध महाराज हे आपलं एक